नमस्कार, आपण पाहत आहे SR24 न्यूज। बांबोरीत जुन्या वादातून माय लेकराला दगड आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण। दगडफेक आणि मारहाण प्रकरणी 10 जणांविरोधात गुन्हा दाखल। राहुरी तालुक्यातील बांबोरी येथे जुन्या वाद आणि न्यायालयात सुरू असलेल्या खटल्याच्या कारणावरून दोघा माय लेकाला शिवीगाळ करत दगड आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आल्याची तसेच घरावर दगडफेक केल्याची घटना शुक्रवार दिनांक 13 मार्च रोजी सकाळच्या सुमारास घडली। या प्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यामध्ये 10 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। याबाबत सोनाली रमेश ससाणे वय 40 राहणार बांबोरी तालुका राहुरी यांनी राहुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली की फिर्यादीनुसार दिनांक 13 मार्च 2026 रोजी सकाळी सुमारे 10:15 त्यांचा मुलगा रोहन हा घरासमोरील पटांगणात बसलेला असताना आरोपी तेथे आले। जुना वाद तसेच न्यायालयात सुरू असलेल्या खटल्याच्या कारणावरून आरोपींनी शिवीगाळ आणि दमदाटी करण्यास सुरुवात केली। यावेळी सोनाली ससाणे यांनी आरोपींना आपली कोर्टास केस सुरू आहे तरी आम्हाला वारंवार त्रास देऊ नका असं सांगितल्याचा राग येऊन आरोपींनी त्यांच्या घरावर दगडफेक केली। तसेच सोनाली ससाणे आणि त्यांचा मुलगा रोहन यांना दगड तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली। या गोंधळात सोनाली ससाणे यांच्या गळ्यातील सुमारे पाव तोळे वजनाचं सोन्याची मणी मंगळसूत्र जबरदस्तीने तोडून घेतल्याचा आरोप करण्यात आला। या प्रकरणी सोनाली रमेश ससाणे यांच्या फिर्यादीवरून राहुरी पोलीस ठाण्यात दीपक शांताराम ससाणे, आशिष राहुल ससाणे, वर्षा राहुल ससाणे, प्राची राहुल ससाणे, कृपा दीपक ससाणे, बेबी रामदास ससाणे, रामदास सावळेराम ससाणे, सचिन साहेबराव ससाणे, अंकिता सदाशिव ससाणे व सदाशिव रामदास ससाणे सर्व राहणार बांबोरी तालुका राहुरी या 10 जणांविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर 231/2026 दाखल करण्यात आला। या घटस्फोटाप्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये शिवीगाळ, दगडफेक आणि मारहाणीचा गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे। SR24 न्यूज करिता रमेश खेमनरसह सोमनाथ वाघ, राहुरी।